परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। त्याग का बिल्कुल असं कुंडली कोरदे रुपम श्रीमान तुकाराम स्वामी महाराज की विनायक ये शंकर देवांती सक्रम शिक्षातम ज्ञानदान पराय विनायक गुरु वंदे वंदे ज्ञान प्रताप क्लेश वचन अद्वैत भाव पड़ ज्ञान से भगवान अनुबंध नाम चौपाई। नहीं अनुबंध पिछाने जो लो हे न प्रबंध सुघर नर तोलो जानी जे यह सुने प्रबंधा तू व याते ते अनुबंधा। अधिकारी संबंध विषय और प्रयोजन नाम अनुबंध है। अधिकारी आदि ग्रंथ के अनुबंध जाने बिना सुघर कहिए विवेकी पुरुष की ग्रंथन में प्रवृत्ति होवे नहीं। याते जिन अनुबंधन को जानी के प्रबंध कहिए ग्रंथ को सुने तीन अनुबंधन को व कहिए अब कहूँ। विषय असा जे कळल्याने ग्रंथ प्रवेश होतो त्याला अनुबंध। तो शब्दार्थ असा अणु म्हणजे सूक्ष्म, बंध म्हणजे बांधले, एक चार एकत्र बनले। अणु म्हणजे सूक्ष्म, बंध म्हणजे एकत्र, चतुष्ट चार। आणि हे अनुबंध चतुष्ट कळल्याशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही। याच्यात एकच विषय महत्वाचा, अनुबंध चतुष्टामध्ये जे या चौकटीत बसला त्यालाच एक ग्रंथ कळतो आणि ग्रंथातला विषय कळतो। ग्रंथ कळतो म्हणलं तर किंवा विषय कळतो म्हणलं तर एकच आला। मग ते अनुबंध चतुष्टा म्हणजे अधिकारी विषय संबंध प्रयोजन। अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन हे चार अनुबंध आहेत। आता यामध्ये अधिकारी कसा, त्याचा विषय काय, त्याचा संबंध कसा आहे आणि त्याला प्राप्त काय असं आहे ते। म्हणून अनुबंध कळल्याशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही। केव्हा याच्यापेक्षा जर पुढे बोललं अनुबंध चतुष्टाशिवाय परमार्थ फलीभूत होतच नाही, त्याला स्वरूप प्राप्ती होतच नाही। हो, आता कुठेतरी काहीतरी पाठ करून काहीतरी करायचं हे अनाधिकार्याचं लक्षण आहे, पण असं विस्तार न करायचा। आता आपण प्रत्येक पंक्तीचा विचार करू, एक एक पंक्ति वाच। अधिकारी संबंध विषय और प्रयोजन का नाम अनुबंध है। ही अधिकारी विषय संबंध प्रयोजन या त्या रीतीचं नाम अनुबंध आहे। हाँ, अधिकारी आदि ग्रंथ के अनुबंध जाने बिना सुघर कहिए विवेकी पुरुष की ग्रंथन में प्रवृत्ति होवे नहीं। आणि सुघर म्हणजे विचारी पुरुष अनुबंध चतुष्ट कळल्याशिवाय तो सुघर शुद्ध विचारी पुरुष असा जो अधिकारी त्याला हे प्रवेश होईल, नहीं तो होत नहीं। याते जिन अनुबंधन को जाने के प्रबंध कहिए ग्रंथ को सुने तीन अनुबंधन को व कहिए अब कहूँ। आता जे अनुबंध ऐकल्यावर त्याचा प्रवेश होतो ते अनुबंध कशाला म्हणायचं ते आता आम्ही सांगतो। सोरठा अधिकारी संबंध विषय प्रयोजन मेलीचव कहत सुकवी अनुबंध। हे चार मिळून एकत्रित अनुबंध म्हणतात, ग्रंथ करते कवी असणारे। तीन में अधिकारी सुनहू। आता त्यामध्ये अधिकारी कशाला म्हणायचं ते ऐका। अधिकारी वर्णन मल बिछे जाके नहीं किंतु एक अज्ञान
हेच व साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. ज्याच्या ठिकाणी मल नाही, विक्षेप नाही, असा जो शुद्ध चित्ताचा तो याचा अधिकारी. आता मल कशाला बनावा, विक्षेप कशाला बनावा? मल म्हणजे हलके विचार, मल म्हणजे शास्त्रबाह्य विचार, मल म्हणजे देहबुद्धी. काय जितकं सांगत तितकं. तेव्हा एका शब्दात जर सांगायचं असेल, मल म्हणजे शास्त्राचं कुठल्याही संस्कार नसणारे ती मूल्य जात. पण हे त्याचं गेलेलं आहे. त्यांनी कर्म केलं, त्यांनी नामजप केला, त्यांनी भगवंत सेवा केली, त्यांनी असं काही केलं साधलं, त्याच्यावर त्याच्या ठेवण्याचं मल म्हणजे अपवित्रता केली. आणि विक्षेप म्हणजे चंचलता. किती चंचलता, अरे बापरे बापरे. बघ आता तुला सांगायचं, पंचदशी ऐकायची, विचार सांगायचा, विचार चंद्रोदय ऐकायचा, हे ऐकायचं ते ऐकायचं, हे विक्षेप आहे. तसं नाही, एकच ग्रंथ पद्धतशीर पार पाडावा, म्हणजे बाकीचे ग्रंथ कळत असते. आता मग ह्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाची पूजा कर, ह्या देवाची पूजा कर, त्याला विक्षेप म्हणावं. आणि याला माऊलीनं नवळी म्हणली. काय माऊली म्हणती? अवघिरणी अवघिरणी गावद्वारे जशी वेश्या सतत सौभाग्य होती, तसे सगळे भक्त तसे असते. अवघिरणी गावद्वारे आढळ जसे गावद्वारेच बाहेर असणारी वेश्याबाई ती नेहमी स्वासीन होती असते, तसे सगळे भक्त कुठे बोंबले जातात, त्यांना लाभ होत नाही. चंचल म्हणा, याला विक्षेप म्हणावं. कधी खंडोबा, कधी मेसाबाई, कधी येडासाई, कधी तुळजाभवानी, कधी पांडुरंगराय, कधी दत्त, कधी मोहरग, याच्यामध्ये त्यांचं सगळं विसकटलं, त्याला विक्षेप म्हणावं. आणि हे ज्याचा गेला आणि मल ज्याचा गेला, चंचलता गेली, तो अधिकारी आहे. नाहीतर उगा बघा आपण. म्हणून माऊलींचं सांगितलं ह्याच्यामध्ये 11 अध्यायामध्ये कुठेतरी वय खूप गोड आहेत माऊलीचा. चतुर्दशी मोर्या बाप्पा, सुट्टीला एलकोट एलकोट, दसऱ्याला सदानंदीचा उदय उदय, ही सगळं विक्षेपाचा बाजार आहे. म्हणून ह्याने काही वृत्ती स्थिर होत नाही. ही ज्यांचे गेलं आणि असं राहिल्याचे ज्या स्वरूपी आवरण ज्ञाने निवरण व्हायचे असे. ज्याला फक्त स्वरूपाचे अनुकूल राहिले त्यालाच हे अनुबंध चतुष्ट प्राप्त होतील, साधन चतुष्ट त्याला कळतील, तो अधिकारी होईल आणि त्याला मग ती स्थिती प्राप्त होईल. म्हणून मोल आणि विक्षेप ज्याच्याजवळ नाही असा जो सुदय पवित्र अधिकारी असणारा, त्याला आता ऐक काय करायचं सांगायचे. अंतःकरण आता हे कितीतरी माणसं बघ, आता बघावं लागतंय. हे पामराचा विषय नाही का, हे जे प्रपंचमध्ये रंगले त्याचा विषय नाही हा. आमचे गुरुजी म्हणजे हे मेलेले उंदर आहेत, त्यांना घ्यायचंच नाही. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न आहेत. तुकोबाराय म्हणते कृष्णाचा उत्तर विषय सांगता, भगवंतांनी गड्याचे वाटप केले. माझे गडी कोण कोण, विषयी नाहीत, पामर नाहीत, शास्त्री नाहीत, पंडित नाहीत, योगी नाहीत, कर्मठ नाहीत, हे माझे गडी नाहीत. जाकल मला ते नुसतं तसं नाही द्यायचं, ह्याचं काडीमोड करायचे. काडीमोड घाबऱ्याच्या मोडू काढ्यान झाडू घ्यायला उरतेच. घाबरत असणारे, स्थिर नसणारे, हे त्यांच्या नावाने काडीमोडायचे. काडीमोड त्यांचा संबंध तोडायचा. मग माझ्याकडे कोण कोण, सुदाम्या, वैज, वाकड्या, म्हणजे ज्याचे ज्ञान, ज्याची उपासना झाली, ज्याचं पवित्र झालं, ज्याला गुरुची भेट झाली, ज्याचं भगवंताच्या ध्यानामध्ये निमग्न झाला, असा तो अधिकारी. आणि अशा अधिकाऱ्याला आता हा विषय त्याला कळेल, बाकी त्याला काय. म्हणून तर माणसं करतात, पण नाही मी विस्तार करत. खरे अधिकारी नाही तेवढे त्याचं मला उत्तर जाते. खरे काय नाही, परमार्थ फार खूप गमतीच आहे. चला, शुगर म्हणजे शुद्ध पुरुष असणारे, शुद्ध बुद्धीचे. हा अंतःकरण विषय 3 दोष होवे हे. हो, एक मल, दुसरा विक्षेप और तिसरा आवरण. हे 2 दोष सांगितले की आता. आणि तिसऱ्या आवरण स्वरूपाचा अनओळख. निष्काम कर्म से अंतःकरण का मल दोष दूरी होवे हे. हो, उपासना से विक्षेप दोष दूरी होवे हे. आता थांब, एक एक पद वाचतो. निष्काम कर्म विषय सांगतो, विस्तार नाही करत.
भगवंताला काही न मागायचं, भगवंताला प्रपंचाचा भारच टाकायचा नाही. त्याला एक दृष्टांत देतो. तुकोबारायला भगवंत प्रसन्न झाले. आईसाहेब म्हणले ते वारकरी गरीब आहे आणि त्याच्याकडे काहीतरी सगळ्या वारकऱ्यांना हेड काय. भगवंत म्हणले तू काय कर म्हणलं त्याच्याकडे द्या तुम्ही उगाच. तुकोबारायांनी पुंडलिकराच्या पाठीमागं अगोदर स्नान केलं. पुंडलिकराच्या पाठीमागं वासुदेव हरी म्हणल्याबरोबर भगवंताला घाम आला. काय करतो कोणाच ठोक आले. तुकोबाराय भगवंत पुढे आणि भगवंत जर मान खाली घातली. पण प्रत्येक वेळेस भगवंत तुकोबारायनंतर देवकर आल्यानंतर पांडुरंगाने मान खाली घालावी. बघा खाली त्या दिवस थोडी मानवर केली. अरे काही माग आता तर तिथं त्यांनी चरण म्हणावं. आम्हाला लाज वाटते की माझ्या गुरुजीकडेच भेटत होतं. काही मागणे आम्हा अनुचित वडील तिथे जाऊन होते. आम्हाला काही मागणं उचित नाहीच. हे आमची परंपराच काही नाही मागत. त्याच्या पुढे शिगोष्ट काय सांगतो. तुका म्हणे मध नलगी दसोडी तरी आहे गोडी कीर्तन. दशी ही एवढी दशी सुद्धा देवा मला नको तुझी. मला फक्त तुझ्या कीर्तनाची चिंतनाचीच आवड आहे. याचं नाव पवित्र, याचं नाव मल गेला, याचं नाव उत्सव गेला. असं आहे. आता काय सांगावं तुला. काही सांगायच्या गोष्टीच नाही त्याला. इतके काही विचार बाबा मग हां मी 5-6 मांजर पाळले पण राहतच नाही. चालव तर काय दिवस इतके नालायक जेवायचे. पण काय करावं घेऊन चालावं लागतं. कुठे हे कुठे ते. म्हणून अशा लोकांचं तोंड बघ वाटत नाही. पण साधूच आमच्याकडनं जायवंत असल्यामुळे गुणदोष याची ना विचार काही. गुणदोष काही विचारच नाही. होता प्रकाराने त्यांना जसं जमलं असं सांगावं लागतं. असो म्हणून ज्याच्या ठिकाणी मल गेला, ज्याच्या ठिकाणी विक्षेप गेला, मनाची चंचलता गेली, मन पवित्र झालं, असा जो पुरुष त्यालाही आता अधिकारी प्रकरण कळेल. उपासना से विक्षेप दोष दूरी होवे हे. कशाने. उपासना म्हणजे भगवंताचं ध्यान. ध्यानी ध्याता पंढराया मना सहित पालटे काय. अरे भगवंत जर ध्यान केलं तर मन भगवंत रूप होतं. ह्याला ध्यान म्हणा, याला उपासना म्हणावी. सांग आता कशाच काय उपाय आहे. कशाचं मन चंचलता येईल, कशाविषयी चंचलता येईल मन नाही होत झालं. भगवंताच्या ध्यानामध्ये जो रमला. आम्ही नामाचे धारक. अरे नाम तरी मनामध्ये सतत खेळावं लागतं तरी त्याने भगवंत नाम प्रगट होतं. काय बघ असं आहे. एक चरण असं तुझं जर नाव घेतलं तो प्रगट होतो भगवंत असं एक आहे. म्हणून अशा रीतीनं जो भगवंताचं ध्यान केलं त्याच्या ठिकाणचं काय गेला विक्षेप गेला. एक चरण सांगतो बाई ह्याला तुकोबारायांनी आपल्याकरता सांगितलं. आम्हा विष्णुदासा एक विध भाव न म्हणू देव अनेकाशी. तेवढं नाही म्हणले तुकोबाराय निश्चित दाखवलं. शतखंड माझे होईल रसन जर या वचना पालट. माझ्या जीवीचे 1000 तुकडे होतील जर ह्या वचनाला बदललं तर. असं आहे ते. आम्हा विष्णुदासा एक विधभाव. आम्ही विष्णुदास आमचा एकच पांडुरंग दुसरं देवच नाही आम्हाला. ह्याची उपासना. आणि याला बदललं एखाद्या तुम्ही म्हणतात तर माझे जीव 1000 तुकडे शतखंड माझे होईल रस्ता जर या वचना पालट. त्या वचनाला बदललं तर माझे जीव तुकडे होतील. हे तुकोबारायांनी म्हणा. हे त्यानं उपासना नाही त्याचं नाही. हे ज्ञानपुरुषाचं वेगळं. पण साधक अवस्थेमध्ये ज्या ज्यावेळी जे जे साधन तेच करावं लागतं. कोणत्या वेळ काय रूप पाहायला डोळस लागल, इंद्रिय लागत नाही. तसं कोणत्या दोषावर कोणता उपाय तेच करावं लागेल. हो म्हणून तुकोबारायांनी सांगा आम्हा विष्णुदासा एक विध भाव न म्हणू देव आणि कशी. शतखंड माझी होईल रसन जरी होती ना पालटे. हे त्याला उपासना.
स्वप्न काय येते, उठल्यावर काय येते मनात, अरे पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणजे जागृत समजे पांडुरंग, ह्याला उपासना म्हणायची. तिन्ही अवस्थामध्ये ज्याचे जे मनात देव ती उपासना, अशा उपासनेने विक्षेप नाहीचा होत असतो बाळ. बाकीचं काय होत नाही. फुटक्या घालबीत पाणी बसत नसतं. हो, म्हणून तत्परायण हरनशी, गाता गोविंदा, खाता गोविंदा, चलता गोविंदा, बसता गोविंदा असं असेल तर मग ते मन काय मस्ती होते. काय त्याच्या वंशी तेव्हाकडे सांगता येतं, पण विचारावं म्हणणं काय काय असतं. म्हणून हे 2 दिवस गेले तो अधिकारी. ज्ञानचे आवरण दोष दूरी होवे, आणि ज्ञानाने आवरण दोष नाहीच होतं. आता ज्ञान ज्ञान या शब्दाचा शंकर भाष्यामध्ये आम्ही नेहमीच सांगतो, मी ब्रह्म आहे हे कळणे याचंच नाव ज्ञान, बाकीचं ज्ञानच नाही. मी ब्रह्म आहे, मी चेतन आहे, मी सच्चिदानंद रूप आहे असं बिनचूक कळणे याला ज्ञान म्हणत. बाकीचे ज्ञान नाहीत. बाकीचे ज्ञान आहेत, बाकीचे स्वप्नातले शाने आहेत, ते या घेऊची ज्ञाने केलेली स्वप्न जैसे वाचून गगने गिळे जसे ते या घेऊ ज्ञाने, म्हणजे 14 विद्या 64 कला ही ज्ञाने स्वप्नवत आहेत. म्हणून त्या दिवशी काल नारायणची आठवण झाली. नारायणने कोणीतरी काकांनी का ह्याने विचारलं की बाबा रागवलेत का माझ्यावर, तुमच्यावर बाबा रागवलेत का, तर काय, तर ते म्हणले स्वप्नातल्या विषयाचा काय विचार असतो, कुठं ते कोण कोणावर रागवलाय. बाबा जर रागवले ते स्वप्नच आहे. कुठं अवस्था ते, तसं नाही. नरदेहाचं कर्तव्य वर्तमान काळामध्ये आपली स्थिती आपण जाणून घ्यावी रे. बाकीचं काही खरं नाही, बाकी नुसता दुःखाचा बाजार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये मी अध्यात्म वाचवस ना, त्याचा मीच आत्मा, मीच ब्रह्म आहे ह्याचंच नाव ज्ञान आहे. बाकीचं ज्ञानच नाही. मग ते का मी ब्रह्म कसं आहे, मी तिन्ही काळामध्ये मी नाही असं कधी वाटतंय. जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, झोपेमध्ये आहे. त्यांनी त्या आहे, काल आज आहे, त्यांनी काळात आहे, ह्याला सत मानावं. आणि काय कळत नाही तुम्हाला, हे का काय कळत नाही तुम्हाला, चीज म्हणावं याला. मनात संकल्प इंद्रियाच्या जगाचं, सूर्य उदय होतो, मावळतो, रात्र येते जाते, पाऊस येतो जाते, सगळं कळतं. आणि ते कळणं तुझं ज्ञान स्वरूप आहे. आणि ते अरे फार मोठं चिंतन आहे तुला. तिन्ही देव ह्या ज्ञानाने, ते 33 कोटी देव त्रिभुवन या ज्ञानाने ज्ञान आहे. चंद्र सूर्य तुझ्या ज्ञानाने ज्ञाने प्रकाशित आहे. इंद्र चंद्र महेंद्र याशीची पूजती, इंद्र चंद्र म्हणजे याची चिंतन करतात. कसं सच्चिदानंद स्वरूपाचं हे कळलं म्हणजे ते मी ब्रह्म आहे असं कळलं म्हणजे ज्ञान. बाकीचं ज्ञान नाही. बाकीचे ज्ञान सगळे स्वप्नातले आहेत. काय स्वप्नातले ज्ञान आहेत. कोणतं आता नाही सांगत मी तुम्हाला. एक स्वरूप सोडून सगळे स्वप्न आहे झालं. आणि स्वप्न या शब्दाचा अर्थ नुसतं दिसायला असतं असायला काही नसतं. तसंही जग त्या कक्षात कुठेही साधूचे विचार आहेत. हे स्वप्न दिसायला आहे असायला नाही. तसं जहाजिक जगत हे स्वप्न आहे, दिसायला आहे, असायला नाही. कळलं सोपं आहे महाराज. पण बाणा म्हणून तर अधिकारी आला. काय माणसं इतके व्हायला गेले स्वप्नामध्ये. राम राम राम. चला नको सांगाल तिकडे जाईल मी. काय करणार. ज्या पुरुष ने निष्काम कर्म और उपासना करके मल और विक्षेप दोष दूरी किए हैं और एक अज्ञान कहिए स्वरूप का आवरण जाके चित्त विषय होवे और चारी साधन संयुक्त होवे, तो पुरुष अधिकृत कहिए अधिकारी है. तो अधिकारी काय ज्याला राहिलेशे जया स्वरूपावर ज्ञानी निवारण होते. पैठणकरनाथ महाराज म्हणतात राहिलेशे जया स्वरूपावर ज्ञानी निवारण होते. ज्याला स्वरूपाचा अनोळख आहे, गुरूंच्या भाषणाने स्वच्छ अनोळख, अज्ञान म्हणावं आणि शास्त्रबाह्य वागणं ह्याला मन म्हणावं. आणि ही सगळे गेल्यानंतर ज्याला स्वरूपाचे अनोख आहे, ज्ञान आहे, त्यालाच श्री गुरुच्या कृपेने होते.
पण असाही आवरण निवृत्त करण्याकरता असा जो साधक आहे तो कसा आहे, त्याच्याजवळ काय पाहिजे हे सांगतात. अथ चारी एक साधन एक पंक्ती वाच बरं, पंक्ती सारखी बोलो. जा पुरुष ने निष्काम कर्म और उपासना करके मल और विक्षेप दूरी किए है, ज्या पुरुषाने निष्काम कर्म आणि उपासना करून मल आणि विक्षेप घालवला असा जो पुरुष. आता चला हा. और एक अज्ञान कहिए स्वरूप का आवरण जाके चित्त विषय होवे, आणि ज्याला एकच आवरण ज्याचे चित्त ठिकाणी राहिले असा तो. और चारी साधन संयुक्त होवे, आणि ते 4 साधन युक्त आहे तो कोण साधक. तो पुरुष अधिकृत कहिए अधिकारी. तो पुरुष असा जो पुरुष तो या ग्रंथाचा अधिकारी आहे किंवा परमार्थाचा अधिकारी. आता ते 4 साधन कोणचे. अथ चारी साधन वर्णन. प्रथम विवेक विराग पुनी समाधी षट संपत्ती कही चतुर्थ मुमुक्षता येचव साधन सती. ही 4 साधन विवेक वैराग्य शपथ षटकांनी मुमुक्षुत्व ही ज्याच्याजवळ 4 साधन तो अधिकारी याचा. अथ विवेक लक्षण. आता इथं विचार कशाला म्हणावं त्याचं लक्षण काय हे सांगतात. अविनाशी आत्म अचल जगताते प्रतिकूल ऐसे ज्ञान विवेक है सब साधन को मूल. हे सगळ्या साधनाचं मूळ आहे काय विवेक. आता विवेक म्हणजे काय. अविनाशी अक्रिय आत्मस्वरूप तद व्यतिरिक्त विनाशी आणि क्रियवान असं हे जगताचं स्वरूप आहे. आत्मा अक्रिय आणि आत्मा अविनाशी आहे हे असा विचार ज्याच्या ठिकाणी, आणि जगत त्याच्या व्यतिरिक्त विनाशी आणि चंचल आहे. या दोन्हीचा निवाडा ज्याच्याने निश्चित झालाय तो विवेक. आणि हे विवेक सगळ्या साधनाचं मूळ आहे. असा जर विवेक असेल तर विवेक होईल, वैराग्य होईल, समषटक होईल, मोक्षत्व होईल. पण हे विवेक पाहिजे. आणि हे विवेक माऊलीने सांगितलंय 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्रज्ञते जाणून जे निवृत्ती ज्ञान आम्ही त्याचं मानू. माऊली म्हणते क्षेत्र आणि क्षेत्रेंद्र साक्षी चेतन या दोन्हीचा निवाडा ज्याला बिनचूक कळत ते ज्ञानी म्हणून आम्ही त्याला ज्ञान म्हणतो. त्यालाच हे विवेक जर झाला तर असा विवेक जर झाला तर जगामध्ये मन राहतच नाही. जग असंच आहे, जड आहे, दुःखरूप आहे, अनित्य आहे, क्रियावान आहे, नासणार आहे. असं जग जर राहिलं त्याच्याविषयी काय प्रश्न करील. मग सांगता येते का नाही, कळते का नाही, बैठक कशी आहे ओळखायचं झालं. हे या कक्षात सगळे प्रगट साधने गुरुजींच करावं. तुका म्हणे निर्गामात जसोडी ती तिथेच पाहायला मिळतं. माऊली ज्यावेळेस गुरुजी परभणीला आणले त्यावेळेस माऊली त्यांची इच्छा होती परभणी आळंदीत समाधी व्हावी असे लोकव्यवहार. आणि गेले शेवटल्या दर्शनाला आणि डोळ्यांच्या पाण्याने अभिषेक केला माऊलीचा की माऊली आता एवढीच भेटायचं. तेव्हा हे होत असतं. माऊली आता चाललं एवढीच भेटे, डोळ्याच्या पाण्याने अभिषेक. काय तेव्हा परमार्थ होत असतो. म्हणून अधिकारी आत्मा अविनाशी आणि क्रिया रहित तद व्यतिरिक्त विनाशी आणि नाशवंत आहे. या दोन्ही पदार्थाचा ज्याचा निर्णय झाला, निर्णय होऊन ज्याचा निश्चय झाला तो विवेकी. नुसतं शब्दपाठ होईल, विचार सांगता येईल, पण निश्चय कसा आहे. निश्चयाला फळ. तुका म्हणे निश्चय काय तुका म्हणे निश्चय काय त्याचा अर्थ असा आहे की ज्याचा निश्चय त्यालाही फळ होते. तुका म्हणे ऐसा ज्याचा निश्चय, असा ज्याचा निश्चय त्यालाच फळ होतं, त्यालाच लाभ होतो. नाहीतर काय आता नको सांगायला उपयोग नाही. वेदांत सांगता येत असतो, कळत असतो, पण झेपत नसतो. का कर्म उपासना नाही म्हणून आमच्याकडे निर्मळ नाही. आता तुम्हाला एकच घमेल, आम्ही काय वाईट वागतो का, वाईट खातो का. अरे वाईट वागतो का वाईट खात नाही एवढ्यात भागत नाही ना, एवढ्यात भागत नाही. आम्ही काय वाईट वागलो का भागत नाही एवढ्यात. जगत सत्य तो बुद्धी गेली का
जगामध्ये चांगलं हो असं वाटतं गेलंय का? जगात चांगलं आहेच काय? सांगू का आमच्या गुरूंच्या भाषा? हागंदरला कोणता गुरु चांगला आहे? तसे बोंब ह्या परपंचाची. पण कुठे कळायला लागलं? काळ कातण गोर ही गूठ आहे ना, काळ आणि गोर ही परमार्थामध्ये भूमिका असते. आणि असं जर असेल तर मग तो विवेक होतो. आणि या विवेकाला नुसतं विचार नाही, त्याचा निश्चय झाला पाहिजे. ज्या आत्मा अविनाशी क्रियारहित आहे, तद व्यतिरिक्त जगत विनाशाने चंचल आहे, असा ज्याच्या मनाचा निश्चय तो विवेकी पुरुष. मग असा पुरुष फक्त स्वरूपाकडेच विचार करील, जगाचा विचार करत नाही. म्हणून हे विवेक सगळ्या साधनाचं मूळ आहे. हे सगळ्या साधनाचं मूळ आहे. आणि हे विवेक झालं की त्याला वैराग्य होतं, त्याला समाजषटक होतंय, त्याला मोक्षत्व होतं. माऊली सांगते, या प्रपंचाच्या नित्यता 15 या प्रपंचाच्या नित्यता जरी कळील चित्ता, तरी वैराग्य दौडीचा पाठी लागेल. जर प्रपंच अनित्य आहे असा जर विचार केला तर वैराग्य त्याच्या पाठीमागलं तर दौड देत. वैराग्य या शब्दाचा अर्थ तर असा आहे, इहलोकापासून परलोकापर्यंत विषय भोगाच्या त्या इच्छेचे त्याग. इच्छेने सगळे बांधले, आशाच्या बांधले तुका म्हणे वाया गेले. आशाच्या बांधण्यावर सगळे वायाला गेले झालं. कोण? परमार्थ करणारे. प्रपंचाचा विषय आहे, ती बिचारी मस्तीच आहे, नरकाला जाणं की कुठं जाणं, पण यातल्या लोकांना विषय झाला. म्हणून मी त्या दिवस सांगितलं, नामदेवरायासारखा भक्त नाही, चांगदेव महाराज सारखा योगी नाही, रामेश्वर शास्त्री सारखा पंडित नाही, आणि कर्मठ मंडळ मिश्र सारखं, पण हेही चौघ संताला शरण आहे, तेव्हा हे जमत आहे असं. म्हणून विवेक या शब्दाचा अर्थ कोणाला कळतो? ज्याचे मूल विक्षेप गेला त्यालाच हा विचार होऊन आणि त्या पदार्थाचं दोन्ही स्वरूप निश्चित झाल्यामुळे त्याचा निश्चय होतो. आणि त्या निश्चयाच्या आता आलं, निश्चयाच्या बळ तुका म्हणे त्याचे फळ. ज्याचा निश्चय कायम झाला त्याला ते फळच होतं. काय? मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि देहादी आणि ते दुःख रूप असत्य आहे. आणि तिकडं म्हणून नाही जात ना, असं कळल्यावर काय जाईल? पण कुठे कळतंय? नाही जात. आत्मा अविनाशी कहिए नाश रहित है और अचल कहिए क्रिया रहित है ना? और जगत आत्मा से प्रतिकूल कहिए विपरीत स्वभाव वाला है, विनाशी है और चल है. या ज्ञान का नाम विवेक है का नाही? काय काय? आत्मा अविनाशी आणि क्रिया रहित. निश्चल म्हणजे क्रिया रहित, अचल म्हणजे क्रिया रहित. आणि त्याच्या विपरीत चंचलवान, विनाशी, दुःखरूप असं जगत आहे. मग असा ज्याचा माणसा निश्चय ते जगाकडे धावल कशाला? मग काय? म्हणून पण गुरुजी म्हणायचे, प्रपंचिक लोकांना श्रीमंत होण्याची इच्छा आणि परमार्थ करणाऱ्याला महाराज होण्याची इच्छा, दोन्ही बांधल्या गेले. महाराज होऊ नको, स्वरूपानं भोग. जगत श्रीमंती होत नसते, जगत नाशिवंत, त्यात श्रीमंत आहेच काय? स्वप्नातल्या श्रीमंतांनी काय केलं? तसं साधू संतांच्या दृष्टीनं जहादिक जगत स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये तुझी श्रीमंतीची. मग तुला स्वप्न कुठे कळलं? जगत सत्य वाटलं ना. पण विचाराच्या दृष्टीनं जगत असत जड दुःखरूप आहे, चंचल आहे, त्याद्वारे आत्मा अविनाशी क्रिया रहित आहे, सुख स्वरूप आहे. असा ज्याच्या मनाचा निश्चय, त्याचा नाव विवेक. आणि त्या विवेकाच्या शक्तीनं बाकी सगळे साधनं पुढे येतात. काय करावं वाटेल? काय त्याला करावंच काय वाटेल? जगत ज्याचं खोटं आहे त्याला नाही करावं. पण कळलं तर बरं का, नाही तर नाही होत. आणि स्वरूप जर कळलं ना, मग त्याच्यासारखं धन्यच असतं. स्वरूप कळलीच काय खोणं? जन्म मरण वाटत नाही, सुख दुःख होत नाही. का अंतःकरण नाशिवंत दर्शन ना,
सुख दुःखांतकरण धर्मच नाही. सुख दुःख कुणाला? साक्षीला का आत्म्याला? हा असं आहे. पडसं खोकलं शरीराला का आत्म्याला? कुणाला आहे हे महाराजाला कळलं ना. तर म्हणून स्वची ओळख होणं. आत्मा अविनाशी आणि क्रियारहित आहे. आचल म्हणजे क्रियारहित आहे. नाशवंत रहित आहे म्हणजे अविक्रिय आहे. असं जग त्याच्या व्यतिरिक्त आहे. विपरीत स्वभाव, त्याचं स्वरूप वेगळं आहे. विनाशी आहे आणि चंचल आहे. काय? जगत. कशावरून? हजार मेला, 15 मेला, बाप मसना नेला. चंचल का? कसं? चेलाय का नाही? वाहतंय का नाही? सगळे मेले का नाही? आत्मा मेला का शरीर मेलं? शरीर मेलं. आत्मा किती आहेत रे? आत्मा किती आहेत? एकच आत्मा. आणि ते आत्मा तुझं स्वरूप आहे का नाही? आणि बाकी सगळे मरते आहेत का नाही? हे जर नाही कळलं ह्यांच्या पदरात दुःखच आहे. जन्म कल्पची कल्प दुःख येणार. आणि जर हे कळलं तरच मग त्या नरदेहाचा मुख्य पुरुषार्थ आहे. नाही तर काय हे उपयोग नाही. पण काय गुरुजी सांगत होते, शब्द कळत असते पण ती वासनारूपी माया काय तुला सुधरू द्यायची लवकर? काय चेष्टा आहेत का काय? वासनारूपी मायाने इतकं जकडून टाकलं ते हलू दे ना. लय हे खरं आहे हो. पण कशाला घालतोस असं? म्हणून विचार हे फार मोठं महत्वाचं आहे. हे बी आता एक विचार गुरुंच्या आठवण, हे कार्यातला विचार आहे. हे कार्य नामरूप जगत, सुख दुःख विनाशी चंचल, हे कार्य अज्ञानाचं. आणि सच्चितानं हे कळत नाही, हे अज्ञान आहे. हे अज्ञानाचा विचार करणं पुढे गेल. आता अज्ञानाचं कार्य काय आहे? त्रिभुवन अज्ञानाचं कार्य आहे. हे अज्ञान तुझ्या स्वरूपाची अनओळख, आणि हे अनओळख हे अज्ञान, ही त्रिभुवन सप्तपातळी स्वरूप त्या अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून साधूचे विचार लौकिक बुद्धीचे नाहीत. म्हणून अंतःकरण शुद्ध पैतीर्थाचे विषय आहेत. म्हणून कर्म उपासना जायचं हे महत्व. चला, यह विवेक ही सर्व साधन का मूल है. म्हणजे हे विवेक सगळ्या साधनाचं मूळ आहे. विचार जर असला वैराग्य, विचार जर असला वासनावर ताबा, विचार जर असला इंद्रियावर ताबा, विचार जर असला परमार्थ करता सुख दुःख सहन करण्याची योग्यता, विचार जर असला प्रपंचवृत्ती रमत नाही, विचार जर असला आहे का नाही तितिक्षा द्वंद्व धर्म सहन करते, हे सगळे येतील. आणि नंतर मग मोक्षता. मोक्ष म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्तीची इच्छा आणि दुःखाची निवृत्तीची इच्छा. सगळ्याला दुःख नको, पण दुःख का जात नाही नको हिचा विषय पुढे आलो ते सांगा. प्रथम विवेक होवे व वैराग ते आधी लेखी उत्तर साधन होवे है. हा, विवेक जर असेल तर पहिले पुन्हा दुसरे पुढचे साधन प्राप्त होतात. उत्तर म्हणजे नंतरचे, विचारानंतरचे. और विवेक नहीं होवे तो उत्तर साधन होवे नहीं. हा, जर विवेक नसेल तर पुढचे साधन होतच नाही. पुढचं साधन नसेल की स्वरूप कळतच नाही. म्हणून तुकोबारांनीच म्हणा, विठ्ठले चित्त प्रपंचापासून बैसायचे म्हणे ओ म्हणे जायचे. हे वैराग्याचं लक्षण. विचाराने जर प्रपंच ओकरी सारखं आहे असं जर कळलं तर चित्त विटल्या जाते ना वैराग्य. विठ्ठले चित्त बैसायचे म्हणे म्हणजे वांचे खवडते का वकलेलं, तसं हे प्रपंच वकलेलं आहे असं ज्याला कळलं विचार त्याच्या वैराग आपोआप होत असतात. नाही बोल बोलता गोड वाटे. मग आमचं काय करायचं? तुम्हाला कळण्याची बुद्धी हेच करा, करूच नका काही. तिकडे एकच आहे, प्रपंचाचं शेवट पर्यावसन दुःखाचं आहे. नाही, प्रपंच मुळापासून दुःख स्वरूपाचं आहे. याला गुरुने सांग, कडू भोपळ्याची भाजी किती मसाला घातला गोड होईल? कडू भोपळा. तसं प्रपंच दुःख स्वरूप आहे. पण गंमत आहे, विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू.
कोडो विषयाचं गोडू जेव्हा झाला विषय विषयाचा परिपाडो गोड परमार्थ कोडो विषय तो गोडू झाला. जो कोडो विषय जे दुःखरूप ते सुखरूप वाटतंय आणि जे सुखरूप आहे ते दुःखरूप वाटतंय. असं आता याच्यावर किती बोलता येईल पण चला याते म्हणून वैराग्य समाधि षट संपत्ति और मुमुक्षता इनका हेतु विवेक है. विवेक वैराग्य शवषटक मुमुक्षता हे तिन्हीचे मूळ विचार आहे. विवेक टीप आहे त्याच्यावर. हाँ यहाँ यह शंका है विजिगीषु जे पंडित है तिनको भी आत्मा नित्य है और आत्मा से भिन्न देहादि प्रपंच रूप अनात्मा अनित्य है. इस आकार वाला भेद ज्ञान रूप विवेक होवे है. आता विजिगीषु म्हणजे कशाला म्हणायचं शब्द ज्ञानी त्याची सावधगिरी. तुला सांगू का हे सगळे परमार्थ करणारे तुला म्हणते लग्न कर प्रपंचिक म्हणते त्याला आम्हाला काही किंमत द्यायची नाही. पण जे कीर्तन करणारे जे मोठमोठे जगत मानणारे ते म्हणते लग्न केलं सौभागत नाही त्याला हे तर दृष्टांत केला. अशा लोकांची काय किंमत शास्त्रकाराने केली. विजिगीषु म्हणजे कशाला म्हणत सांग. जसं सत्यनारायणाला सप्त्याला केळीचे खोट आणतात का नाही आणि ते केळी खोटं शोभा दिसते पण फळ येते का तसे महाराज केळी खोटासारखे. विजिगीषु या शब्दाचा अर्थ की सत्यनारायणाला किंवा काही सप्त ह्याला केळीचे खोट आणल्यावरती शोभा दिसते पण फळ येते का तसे महाराज पंडित विद्वान कीर्तन करतात ते विजिगीषु आहेत. का काय कारण आहे त्यांच्याकडून मुक्त होत नाही त्यांच्याजवळ अधिकार नसतो ते बोलण्यात पटेत असतात पण विषय आसक्त असतात म्हणून ते केळीचे खोट सत्यनारायण आणलेले. सो विवेक वैराग्य से आदि लेके उत्तर साधनों का हेतु ही कैसा होता नहीं. असे लोकांकडून उत्तर साधने कसे होतील नाही होत झालं. हे बोलण्यात पटे इतका अनुभव आहे म्हणून एकदा काय झालं विषय ऐकत बाळ पिंपरीकर महाराज असणारे जगमान्य त्यांचे शिष्य वकील त्यांच्याकडे मी होतो. त्या वकिलाला म्हणे महाराज तुम्ही विचारसागराकडे पूजा सुटेलवर का एक आणि ज्ञानी नरकाला जातो असं म्हणायचे. आपण थोडे लिंस व्हावं लागतं ना. ते म्हणायचे असे असे म्हणतात म्हणजे आता थोर माणसं असतील त्यांचं दोनदा तीनदा ते म्हणले. मी म्हणलं ठीक आहे तर तुमचे गुरु महाराज आले मला बोलवा. आले ते झालं मी गेलो बोलू का म्हणलं ज्ञानी नरकाला जातो काय मी विचारलं त्यांना. म्हणले हो गणेश बाबा नरकाला. कोणता ज्ञानी नरकाला जातो म्हणले. ते लय त्यावरती एक वेगळीच राहते. कोणता ज्ञानी नरकाला जातो हां जो नरकाला जातो ज्ञानी नसतो म्हणलं. ज्ञानी नरकाला जातच नाही. हो तर जरा आता समाज करताना हे पटलं पण आपली चूक कसं उघडे करू द्यायची उघडे होऊ द्यायच नाही. असं तसं ओढाओढी ती करू लागले. म्हणलं आता काय सांगू तुम्हाला म्हणलं का हो ज्ञानी नरकाला असं तुमचं म्हणणं आहे पण ही चुकीचं आहे. मग समजा मी माझ्या गुरुच्या कृपेने मी मुक्त आहे तुम्ही काय म्हणतो सांगा. नाही गणेश बाबा तुमच्यासारखे नाही सगळ्या माणसं नाही गणेश बाबा तुमच्यासारखे नाहीत हे बाकीचे सांग. मग बाकीच्या सांग मग ती ज्ञानी का ज्ञानी कोणाचे बॉम्ब आहे रिद्धी सिद्धी प्रसिद्ध असलेल्या जगाची बॉम्ब आहे. असं पुष्कळ व्हायला गेले. मला नाव नाही सांगायचं मला माहीत आहे माझ्या जगात कोणाकोणी फजित्या झाल्या तसे झाले ते सगळे व्हायला गेले. म्हणून सतीचं वाण घेता येत असतं पण सती जाणं वेगळं असतं. सतीचे कपडे घालता येईल सगळं का पण उडी टाक ना तिथं तुझं सत्यपणा कळतं. त्याचा परमार्थ करता येईल माळमुद्रा घालता येईल कथा किरण करता येईल पण देहबुद्धी गेली का हां विजिगीषु म्हणायचा विषय येत आहे. बस की करायला एखादा विषय पुंडलिक
असं ते. मला वाटलं संध्याकाळी विषय पण भगवंतांनी गुरुजींनी कृपा केली सांगण्याची. अरे हे चांगलं आहे रे, काय करा बाकीचं काय